शिर्डीतील प्रथितयश उद्योजक डॉक्टर जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नी अनुराधाताई शेळके यांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण शिर्डी शहरावर शोककळा पसरली असून अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। शिर्डीतील स्मशानभूमी परिसरात ग्रामस्थ आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। शेळके दाम्पत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी शिर्डी शहर आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्मशानभूमीचा परिसर तुडुंब गर्दीनं भरून गेला होता। अत्यंत शोकाकुल वातावरणात डॉक्टर शेळके दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते। शिर्डीच्या सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातही कधीही भरून न निघणारी पोकळी असल्याची भावना यावेळी ग्रामस्थ व नागरिकांनी व्यक्त केली आहे। यांनी ह्या शिर्डीच्या विकासात या विकासामध्ये फार मोठे योगदान या कुटुंबाचं आहे। आणि त्यानंतर आमचे सहकारी महेंद्रदादा असतील, अभयभाई असतील आणि जितेंद्रबाबा असतील, यांनी खूप मोठं योगदान या दिलेलं आहे। या कुटुंबाचं जनमानसाचं स्थान फार मोठं आहे आणि अत्यंत संयमी असं कुटुंब म्हणून हे परिसरात ओळखलं जातं। आव्हानाच्या बाबतीत तर सगळ्यांना खूप अपुरी होती। ही घटना मनाला चटका लावणारी आहे। साई भक्तीचा प्रसार देश विदेशात करण्याचं सर्वात मौलिक कार्य या व्यक्तिमत्वाने केलं। शेळके आणि अमोलदादा शेळके यांचे बंधू आणि आपले सर्वांचे परिचित जितेंद्रबाबा शेळके आणि त्यांचे धर्मपत्नी अनुराधाताई शेळके यांचं काल अपघाती दुःखद असं निधन झालं। एक 10-15 मिनिटांतच फक्त रस्ता शिल्लक राहिला होता आणि ते शिर्डीच्या रस्त्याला येऊन मिळणार होते, पण विधीच्या पुढे आणि परमेश्वराच्या इच्छेपुढे मनुष्याला जाता येत नाही। संबंध आम्ही कॉलेजला 6 वर्ष बरोबर होतो, एका रूम मध्ये होतो। सायकलवर आम्ही जेवायला जायचो, कॉलेजला जायचो, परभणीला बीबीसी करत असताना। एक खूप सरळ स्वभाव होता मित्रांचा। मी जयसिंगराव पंडित, रामराजे पाटील रुग्णावर काही आता परदेशात आहे, काही अन्य ठिकाणी उपस्थित आहे। आता आमचा प्रेमळ मित्र आम्हाला सोडून त्या ठिकाणी गेलेला आहे। फार मोठी पोकळी आमच्या 4-5 जणांमध्ये झालेली आहे। तर मी आमच्या शेळके परिवार वाकडी शिर्डी फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही सगळे उपक्रम राबवण्यात आले तर सगळ्यात महत्वपूर्ण आपला आबा आणि सौभाग्यवती अनुराधाताई यांना मी शिर्डी परिवाराच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली करतो। त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा भारती उत्तरनगर जिल्ह्याचे अध्यक्ष होते, त्यांच्या माध्यमातून अनेक जलसंधारणाची कामं आपल्या परिसरात झाली। शेळके परिवार कोणत्या परिस्थितीत आहे हे आपल्या सर्वांना जाण आहे। 2 मुलींची अवस्था काय आहे आपण सर्व जाणता। त्याच्यामुळं श्रद्धांजली आपली आबांपर्यंत पोहोचेलच तर मला माफ करा, कारण आज या दोघांच्या जाण्यानं शेळके परिवाराचे दुःख झालंय ते आपल्याला दुःख सहन करण्याची ताकद खऱ्या अर्थानं सद्गुरू साईबाबा आपल्या सर्वांच्या वतीनं मी सद्गुरू साहेबांच्या प्रार्थना करतो आणि सर्व उपस्थितांना नातेवाईकांना याची नोंद घ्यायची की उद्या सकाळी याच ठिकाणी 8 वाजता राग सावल्याचा कार्यक्रम होईल।